या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व BA-TY मधील 6व्या सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला आपला जो 12वा पेपर आहे, पब्लिक फायनान्स किंवा पब्लिक इकॉनॉमिक्स किंवा सार्वजनिक वित्त, यामधील आज आपल्याला आपलं शेवटचं प्रकरण क्रमांक 3 या ठिकाणी पाहायचं आहे. यापूर्वीच्या तासाला आपण 2 प्रकरणे पाहिलेली आहेत. त्यामध्ये पहिलं प्रकरण पब्लिक फायनान्स अँड बजेटचं होतं, म्हणजे सार्वजनिक वित्त आणि अर्थसंकल्पाचा आपण अभ्यास केलेला आहे. दुसरं युनिट होतं पब्लिक रेव्हेन्यू अँड एक्सपेंडिचर, म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि खर्चाच्या अनुषंगाने जी महत्वाची साधने आहेत त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. तर आता तिसरं प्रकरण आपल्याला आहे फेडरल फायनान्स, म्हणजे वित्तीय संघराज्य किंवा तशा प्रकारची व्यवस्था जी आहे तर ती व्यवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे की आपल्या देशामध्ये आपण पाहिलेलं आहे की वित्तीय साधने ही 4 आहेत किंवा वित्तीय जे धोरण असतं ते 4 मुद्द्यांमध्ये आहे किंवा 4 साधनांमध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये सर्वात महत्वाचं जे साधन आहे उत्पन्नाचं ते कर आहे. फिस्कल पॉलिसीचा हा पहिला साधन आहे. त्यानंतर कर्ज आहे, त्यानंतर खर्च आहे आणि त्यानंतर तुटीचा अर्थ भरणा. तर अशा प्रकारे ही फिस्कल पॉलिसी ठरत असते. परंतु आपण पाहतो की भारतामध्ये संघराज्य सिस्टीम आहे, बरोबर आहे. तर भारतामध्ये आपण पाहतो की केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशा प्रकारच्या त्रिस्तरीय ही सरकारची सिस्टीम भारतामध्ये असल्यामुळे तर यामध्ये मग आपण पाहतो की कर आकारण्याचा अधिकार फक्त गव्हर्नमेंटला असतो. मग या तिन्ही गव्हर्नमेंटला असतो, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था. मग या संस्थांची किंवा या सरकारची कर कोणती असावीत, केंद्र सरकारचे कर कोणते असावेत, राज्य सरकारचे कर कोणते असावेत, स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर कोणते असावेत किंवा कराच्या माध्यमातून जमा झालेला पैसा त्याचं वाटप कसं करायचं आणि त्याचं खर्च कसा करायचा, विविध राज्यांना कसं वाटप करायचं किंवा खर्च कोणत्या तत्वांवर आधारित करायचं, तर ह्या सर्व गोष्टींचा लेखाजोखा या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायचा आहे. त्याला फायनान्स कमिशन असं आपण म्हणतो, वित्त आयोग म्हणतो. तर अशा प्रकारचा वित्त आयोग हा सगळा अभ्यास करत असतो आणि हे सगळं प्रमाण ठरत असतो. भारतामध्ये आपण पाहतो की घटनेच्या कलम 280 नुसार भारतामध्ये घटनेच्या कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना केल्या जाते आणि ही स्थापना भारताचे राष्ट्रपती करतात. म्हणजे वित्त आयोग हा राष्ट्रपतीकडून स्थापन होत असतो आणि राष्ट्रपतींना शिफारशी करत असतो की कोणत्या सरकारचे कोणते कर असावेत, कराच्या माध्यमातून आलेल्या उत्पन्नाचं वाटप कसं असावं, राज्यांना कसं असावं, त्याचबरोबर अनुदाने किती दिली पाहिजेत किंवा इतर जे आपण पाहतो की वाटपाच्या संदर्भातील जे काही वित्ताच्या संदर्भातील जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांवर शिफारसी करण्याचं काम हा वित्त आयोग करत असतो आणि म्हणून घटनेच्या कलम 280 नुसार दर 5 वर्षांनी राष्ट्रपती अशा प्रकारच्या वित्त आयोगाची या ठिकाणी स्थापना करत असतात आणि यामध्ये राष्ट्रपतींमार्फतच नेमणूक केलेले एक अध्यक्ष व इतर 4 सदस्य असे एकूण 5 लोक असतात. त्या आयोगाच्या शिफारशी ठराविक 5 वर्षासाठी लागू असतात. कलम 282 नुसार त्यांची नेमणूक होत असते व कायद्याद्वारे त्यांची निश्चिती केली जाते. त्यानुसार संमत करण्यात आलेल्या वित्त आयोग अधिनियम 1951 अंतर्गत अध्यक्ष व सदस्यांची पात्रता देखील या ठिकाणी निश्चित असते. तर यामध्ये आपण पाहतो सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सरकारी खात्यावर वित्तीय बाबींचा अभ्यास केलेला विषय तज्ज्ञांची यामध्ये नेमणूक होत असते. वित्तीय व प्रशासकीय बाबींचा प्रदीर्घ अनुभव असलेला आणि अर्थशास्त्राचे ज्ञान असलेला विशेष व्यक्ती म्हणून या ठिकाणी नेमणूक राष्ट्रपती करत असतात. पण अशा प्रकारचा वित्त आयोग नेमत असताना आपण पाहतो की राष्ट्रपतींच्या
अधिकारात हे सगळं येतं आणि त्या घटनेच्या कलम 280 नुसार याची स्थापना होत असते आणि दर 5 वर्षाला वित्त आयोग स्थापन केला जातो. आतापर्यंत आपण पाहतो की या वित्त आयोगाचं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे कराचे दर ठरवणे, त्यानंतर कराचं विभाजन ठरवणे, कोणते कर कोणाला किती आकारायचे हे ठरवणे, त्याचबरोबर राज्य सरकारांना दिली जाणारी अनुदाने ठरवणे किंवा इतर बाबी या ठिकाणी ठरवण्याचा अधिकार हा वित्त आयोग राष्ट्रपतींना तशा प्रकारचे शिफारस करतो आणि त्यानुसार आपण पाहतो की देशामध्ये कराच्या माध्यमातून जमा झालेले उत्पन्नाचं वाटप असेल, विविध राज्यांना विविध अनुदानांचं वाटप असेल किंवा इतर वित्तीय सहकार्य असेल किंवा देवाणघेवाण असेल, तर ही सगळी देवाणघेवाण यामध्ये ठरलेल्या सूत्रानुसार ही होत असते आणि म्हणून आपण पाहतो की देशाच्या विकासामध्ये वित्त आयोग किंवा वित्तीय संघराज्य चा अभ्यास खूप महत्वाचा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आतापर्यंत भारतात 15 वित्त आयोग या ठिकाणी झालेले आहेत, स्थापन झालेले आहेत. पहिला वित्त आयोग आपण पाहतो की 1951 मध्ये के.सी. नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली 1952 ते 57 साली होता. दुसरा आयोग 1956 मध्ये के. संथानम 1957 ते 1962 हा त्याचा कार्यकाल होता. तिसरा आयोग 1960 मध्ये स्थापन झाला. ए.के. चंदा 1962 ते 1966 हा त्यांचा कालावधी होता. चौथा आयोग 1964 मध्ये स्थापन केला. पी.व्ही. राजमन्नार हे त्याचे अध्यक्ष होते आणि 1966 ते 1969 हा त्यांचा कालावधी होता. पाचवा वित्त आयोग 68 मध्ये स्थापन झाला. महावीर त्यागी त्याचे अध्यक्ष होते आणि 1969 ते 74 हा त्यांचा कालावधी होता. सहावा वित्त आयोग 1972 मध्ये स्थापन झाला. ब्रह्मानंद रेड्डी हे त्याचे अध्यक्ष होते आणि 1974 ते 1979 हा त्याचा कालावधी होता. सातवा वित्त आयोग 1977 मध्ये स्थापन झाला. जे.एम. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली 1979 ते 84 हा त्याचा कालावधी. आठवा वित्त आयोग 1983 मध्ये स्थापन झाला. वाय.बी. चव्हाण हे त्याचे अध्यक्ष होते. आपण पाहतो की वाय.बी. चव्हाण म्हणजे यशवंतराव चव्हाण हे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि ते वित्त आयोगाचे अध्यक्ष देखील होते. वाय.बी. चव्हाण हे त्याचे अध्यक्ष होते आणि 1984 ते 89 हा त्याचा कालावधी होता. त्यानंतर नववा वित्त आयोग 1987 मध्ये एन.के.पी. साळवे यांच्या अध्यक्षतेखाली 1989 ते 95 हा कालावधी होता. दहावा वित्त आयोग 1992 मध्ये स्थापन झाला. के.सी. पंत हे त्याचे अध्यक्ष होते. 1995 ते 2000 हा त्यांचा कालावधी होता. त्यानंतर 11वा वित्त आयोग 1998 मध्ये स्थापन झाला. ए.एम. खुसरो हे त्याचे अध्यक्ष होते. 2000 ते 2005 हा त्याचा कालावधी होता. 12वा वित्त आयोग 2003 मध्ये स्थापन झाला. सी रंगराजन हे त्याचे अध्यक्ष होते. 2005 ते 10 हा त्याचा कालावधी होता. त्यानंतर 13वा वित्त आयोग 2007 मध्ये स्थापन झाला. विजय केळकर हे त्याचे अध्यक्ष होते. 2010 ते 15 हा त्याचा कालावधी होता. त्यानंतर आपण पाहूया, त्यानंतर 14वा वित्त आयोग 2013 मध्ये स्थापन झाला. वाय.व्ही. रेड्डी हे त्याचे अध्यक्ष होते आणि 2015 ते 2020 हा त्याचा कालावधी होता. त्यानंतर 15वा वित्त आयोग जो की आता चालू आहे 2017 मध्ये तो स्थापन झाला. एन के सिंह यांच्या अध्यक्षतेखाली हा वित्त आयोग स्थापन झालेला आणि त्याचा कालावधी 2020 ते 25 असा आहे. सध्या आपण पाहतो की 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सध्या संघराज्य वित्तीय प्रणाली भारतामध्ये चालू आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. साधारणपणे हा वित्त आयोग कराच्या विविध करांच्या माध्यमातून जो निधी होतो किंवा कोणते कर कोणाकडे किती असावे याचं जे वाटप या ठिकाणी होत असतं त्याचे महत्वाचे काही घटक या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. कर व करेत्तर महसुलाचं वाटप जे राज्यांना होत असतं त्याचे काही घटक या ठिकाणी घेतले जातात. त्यामध्ये दर 5 वर्षात थोडाफार प्रमाणात बदल देखील होत असतो. परंतु जे प्रमुख घटक यामध्ये आपल्याला सांगता येईल की त्यामध्ये लोकसंख्या आहे, त्यानंतर सरासरी दरडोई उत्पन्न आहे, त्यानंतर राज्याचं क्षेत्रफळ लक्षात घेतलं जातं, त्यानंतर कराचे प्रयत्न हेही लक्षात घेतले जातात आणि वित्तीय शिस्तही लक्षात वित्तीय शिस्त जी घालून दिली ती राज्यांना पाळणं बंधनकारक असतं तर त्यांना
पुढे या ठिकाणी तशा प्रकारचे अनुदाने मिळत असतात, नाही तर त्यामध्ये कपात केली जाते. तर हे महत्त्वाचे. त्यानंतर आणखी आपण पाहतो की सर्वसमावेश स्थिती, सर्वांचा समावेश असं एक नवीन यामध्ये घटक पुन्हा समाविष्ट केलेला आहे, सर्वसमावेशक विकास. तर अशा प्रकारे एक महत्त्वाचे घटक आणि त्यावर आधारित असलेली वित्तीय प्रणाली ही आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे सध्या भारतामध्ये 15वा वित्त आयोग, ज्याचे अध्यक्ष NK सिंह हे आहेत आणि याची स्थापना 2017 मध्ये झाली आणि या वित्त आयोगाच्या शिफारसीचा कालावधी 2020 ते 25 असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर अशा प्रकारे भारतामध्ये घटनेच्या कलम 280 नुसार या ठिकाणी वित्त आयोगाची स्थापना होत असते. आपल्या सिलेबसला या ठिकाणी केंद्र व राज्य सरकारचे वित्तीय संबंध व त्यामधील असमतोल हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा यामध्ये आहे की वित्त आयोगाचे कार्य या ठिकाणी पाहायचे, फंक्शन्स ऑफ फायनान्स कमिशन हे आपल्याला पाहायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला जो चालू वित्त आयोग आहे, 15वा वित्त आयोग, यावर थोड्याफार प्रमाणात दृष्टिक्षेप, ओव्हरव्ह्यू यामध्ये टाकायचा आहे की 15 वित्त आयोगाची स्थापना कधी झाली, त्याचे अध्यक्ष कोण आहेत आणि त्याच्या शिफारशी काय आहेत. तर या बाबीचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. म्हणजे प्रकरण 3 मध्ये म्हणजे वित्ताच्या संबंधात केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करायचा आहे भारतातील. त्यानंतर वित्त आयोगाचे कार्य पाहायचे आहे आणि 15व्या वित्त आयोगाचे आपल्याला एक त्याच्यावर दृष्टी टाकायची की त्याची स्थापना कधी झाली, त्याचे अध्यक्ष कोण, त्याचा कार्यकाल आणि त्यांनी काय शिफारशी केलेल्या आहेत आणि कोणते प्रमुख घटक समोर ठेवून ह्या शिफारशी केलेल्या आहेत. तर एवढ्या गोष्टीचा अभ्यास या प्रकरणामध्ये करायचा आहे. तर आजच्या तासाला आपण केंद्र व राज्य सरकारचे वित्तीय संबंध, भारतातील वित्तीय संबंध, विशेषतः वित्तीय असमतोलाच्या संदर्भात हे आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. तर आपण म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी भारतातील वित्तीय प्रणाली कशी आहे, त्रिस्तरीय आहे, ज्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था असलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे ही शासन व्यवस्था असलेली आपल्याला दिसून येते. केंद्राकडून राज्याकडे वित्तीय साधनांचे वाटप करण्याचं कार्य या वित्त आयोगाच्या माध्यमातून होत असतं. तर याची काही तत्वे आहेत. प्रिन्सिपल्स ऑफ मल्टी युनिट फायनान्स, संघराज्यीय शासन व्यवस्थेची काही तत्वे आहेत. ही तत्वे आपल्याला या ठिकाणी पाहायची आहेत. संघराज्यीय शासन प्रणालीत केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात कार्याची विभागणी घटनेने केलेली असते. सरकारकडे काही कार्य सोपविण्यात येतात, केंद्र सरकारकडे काही कार्य सोपविण्यात येतात, तर काही कार्य राज्य सरकारकडे सोपविण्यात येतात. ही कार्य करण्यासाठी केंद्राला आणि राज्याला काही कर वसुलीचे अधिकार देण्यात येतात. संघराज्यातील वेगवेगळ्या राज्यात उत्पन्न वाटप करण्याचे, कर आकारणीचे अधिकार देण्याचे, कार्याची विभागणी काम करण्याचे कार्य अतिशय क्लिष्ट व गुंतागुंतीचे आहे. कारण प्रत्येक राज्यातील परिस्थिती, गरजा आणि त्याचा अभ्यास करावा लागतो आणि त्यावर कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही याचा विचार करूनच केंद्र व राज्य सरकारचे वित्तीय साधनांचे वाटप आपल्या त्यामध्ये काही तत्वे समोर ठेवून केल्या जाते. त्यामध्ये पहिलं या ठिकाणी तत्व आहे कार्यक्षमता. आपण पाहतो की कार्यक्षमतेवर आधारित वित्तीय वाटप ठरत असतं. केंद्र सरकारने काही कर केंद्र सरकारने आकारणे योग्य असते, तर काही कर राज्य सरकारने आकारणे योग्य असते. उदाहरणार्थ उत्पन्न कर आकारणे हे आपण पाहतो, उत्पन्न कर, इन्कम टॅक्स केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो आणि तो योग्य आहे, त्यामुळे सर्वांना समान वागणूक देते. हे जर राज्याकडे आले असतं तर सर्वांना समान वागणूक मिळाली नसते आणि म्हणून आपण पाहतो की काही जिथे देशाच्या अनुषंगाने काही जे कर महत्वाचे आहेत ते केंद्र सरकारकडे आणि राज्याच्या अनुषंगाने जे कर महत्वाचे आहेत ते राज्य सरकारकडे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने जे महत्वाचे कर आहेत ते त्यांच्याकडे, अशा प्रकारची कराची विभागणी कार्यक्षमतेनुसार होत असते असं आपल्याला म्हणता येईल. हे एक तत्व त्याचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मितव्ययता. मितव्ययता म्हणजे काटकसर, म्हणजे कर वसुलीचा खर्च हा करापासून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा कमी असला पाहिजे, त्याच्यावर खर्च कमी झाला पाहिजे, याला मितव्ययता असं म्हणतात. हे एक तत्व त्याचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर जे आपण कर आकारतो ते पर्याप्त आणि लवचिक असले पाहिजे, हे एक तत्व आहे. त्यानंतर कर हे समानतेचे व न्यायाचे असले पाहिजे
आणि करामधून एकतेचे व समायोजनतेचे तत्व या ठिकाणी पाळले गेले पाहिजे. तर अशा प्रकारची ही तत्वे समोर ठेवून अशा प्रकारचे कराची विभागणी भारतामध्ये होत असते. भारतातील संघराज्य वित्तीय व्यवस्था, फिस्कल फेडरलिझम इन इंडिया, हे आपल्याला या ठिकाणी आता पाहायचं आहे की भारतातील संघराज्य शासन प्रणालीत केंद्र सरकारला सर्वोच्च स्थान आहे पहा, आणि त्यानंतर राज्य सरकार, आणि त्यानंतर आपण पाहतो की स्थानिक स्वराज्य संस्था. देश हे कशासाठी की देश एक संघ राहावा या उद्देशाने जाणीवपूर्वक केंद्राला जास्तीचे अधिकार देण्यात आलेले आहेत, आणि त्यानुसार महत्वाची कार्य व महत्वाचे कर देखील केंद्राकडे सोपवण्यात आलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर अशा प्रकारे कोणते कर कोणत्या गव्हर्नमेंटकडे असावेत आणि त्याची आकारणी यासाठीचे सर्व तत्व घालून देण्याचं कार्य वित्त आयोग करतो, आणि वित्त आयोगाची स्थापना आपण पाहिलं राष्ट्रपतींच्या आदेशानुसार होत असते. दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना घटनेच्या कलम 280 नुसार या ठिकाणी होत असते असं आपल्याला म्हणता येईल. तर त्यानुसार ज्या शिफारसी दिलेल्या आहेत त्यानुसार वित्तीय साधनांचं वाटप हे केंद्राकडून राज्य सरकारांमध्ये होत असतं. तर पहा, केंद्र व राज्य सरकारच्या कार्याची विभागणी या ठिकाणी दिलेली आहे की आपण पाहतो की यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा 3 प्रकारच्या सूची दिलेल्या आहेत. केंद्र सूची म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे घटक, राज्य सूची म्हणजे राज्याच्या अखत्यारीत येणारे घटक, आणि समवर्ती सूची म्हणजे या दोघांच्याही अखत्यारीत येणारे घटक. तर केंद्र सूचीत 97 विषय आहेत, राज्य सूचीत 66 विषय आहेत, तर समवर्ती सूचीमध्ये 47 विषय आहेत. तर केंद्र सूची पाहूया सुरुवातीला. केंद्र सूचीत 97 विषय असून केंद्राने पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या व कार्य याचा उल्लेख यामध्ये केलेला आहे. केंद्र सूचित करण्यात आला आहे. या सूचीत केंद्राने पार पाडावयाची कार्य पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये अणुऊर्जा, आंतरराष्ट्रीय व्यापार, संरक्षण, उद्योग, रेल्वे वाहतूक, हवाई वाहतूक, राष्ट्रीय महामार्ग, पोस्ट, दूरध्वनी, विमा व्यवसाय, शेअर बाजार व वायदा बाजार इत्यादी हे केंद्र सरकारकडे दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि अशा प्रकारची सूची ही 97 विषयाची आहे केंद्र सरकारची. तर राज्य सरकारची राज्य सूची किती आहे? 66 विषयाची आहे. यामध्ये विशेष म्हणजे आपण पाहूया की राज्य सरकारकडे पोलीस यंत्रणा, न्याय व्यवस्था, शेती, शिक्षण, आरोग्य, जंगल, मासेमारी, जलसिंचन, वीज निर्मिती इत्यादी महत्वाचे विषय असून त्यासोबत 66 विषय राज्य सूचीमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. तर समवर्ती सूचीमध्ये दोघांनी करायची त्यामध्ये 47 विषय असून केंद्र व राज्य सरकार या दोघांनीही करावयाच्या कार्याचा उल्लेख या सूचीमध्ये करण्यात आलेला आहे. यामध्ये विशेषतः सामाजिक सुरक्षितता, कामगार कल्याण, कामगार कलह, किंमत नियंत्रण, आर्थिक व सामाजिक नियोजन, फौजदारी कायदे इत्यादीचा विशेषतःने समावेश असलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे या सूचीनुसार वित्तीय साधनांचं विभाजन, केंद्र व राज्य सरकार यांच्यातील वित्तीय साधनांचं विभाजन होत असतं, कार्यानुसार होत असतं. यामध्ये आपण पाहतो की हे कार्य करण्यासाठी शासनाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न लागतं, आणि हे उत्पन्न विविध कराच्या माध्यमातून येत असतं, किंवा तशा प्रकारचे अनुदाने म्हणा, राज्य सरकारला केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदाने, हे सगळ्या गोष्टी यामध्ये आलेल्या आपल्याला दिसून येतात. केंद्र राज्य यांच्यातील वित्तीय साधनांचे विभाजन पहा. केंद्र सरकारच्या उत्पन्नाची साधने या ठिकाणी दिलेली आहेत की केंद्रीय करामध्ये पुढील करांचा समावेश होतो. यामध्ये उत्पन्न कर, ज्याला इन्कम टॅक्स असं म्हणतो, कंपनी कर, त्यानंतर आयात निर्यात कर, वारसा कर, जंगम मालमत्ता कर, त्यानंतर संपत्ती कर, देणगी कर, व्याज कर, उत्पादन शुल्क कर, सेवा शुल्क कर, खर्च कर, रेल्वे प्रवासी व माल भाड्यावरील कर, शेअर बाजाराच्या व्यवहारावरील कर, वर्तमानपत्राच्या खरेदी विक्रीवरील कर, जाहिरातीवरील कर इत्यादी प्रमुख कर या ठिकाणी केंद्र सरकारच्या उत्पन्नाची मुख्य स्रोत असलेले आपल्याला दिसून येतात. साधारणपणे आपण पाहिलं की देशाचा अर्थसंकल्प आपण पाहिला
या अर्थसंकल्पामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर असलेले आपल्याला दिसून येतात, ज्यामध्ये साधारणपणे केंद्र सरकारच्या उत्पन्नामध्ये अम, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर आणि क कंपनी कर अशा या 3 कराच्या माध्यमातून आपण पाहतो की साधारणपणे 50% उत्पन्न प्राप्त होत असतं आणि त्यामुळे कराची भूमिका सरकारच्या उत्पन्नामध्ये महत्त्वाची आहे. ज्यामध्ये उत्पन्न करातून आपल्याला असं लक्षात येतं की सरकारला साधारणपणे 17% उत्पन्न मिळतं. या ठिकाणी जी-एस-टी मधून 20 ते 22% उत्पन्न मिळतं. त्याचबरोबर आपण पाहतो की कॉर्पोरेशन टॅक्स जो आहे त्यामधूनही 17-18% उत्पन्न मिळतं. अशा प्रकारे साधारणपणे ह्या 3 करापासूनच 50% उत्पन्न मिळतं. हे प्रमुख कर आहेत आणि त्यासोबत इतरही कर आहेत जे की सरकारचे उत्पन्न ठरवतात, उत्पन्न वाढवतात आणि हे महत्त्वाचे स्रोत असलेले आपल्याला दिसून येतात. राज्य सरकारच्या उत्पन्नाची महत्त्वाची स्रोत म्हणजे आपण पाहतो की शेतीवर आकारलेला जाणारा कर, शेतसारा ज्याला आपण म्हणतो, व्यवसाय कर, उत्पादन कर, विक्री कर, वाहनावरील कर. आता विक्री कराचं रूपांतर आपण पाहतो जी-एस-टी मध्ये झालेलं आहे. करमणूक कर, विजेच्या वापरावरील कर, स्टॅम्प ड्युटी व नोंदणी फी, मनोरंजन, जुगार इत्यादीवरील कर, मोटार गाड्यावरील कर. तर हे सगळे कर महत्त्वाचे सरकारच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे असलेले आपल्याला हे दिसून येतात. यामध्ये आपण पाहतो की यातून सरकारलाही उत्पन्न मिळतं. परंतु आज आपण पाहतो की कल्याणकारी राज्यामुळे सरकारचं खर्च खूप वाढलेला आहे आणि हे उत्पन्नाचे मार्ग कमी पडत आहेत आणि यातून मग आपण पाहतो केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये भेद निर्माण होतो आणि त्यातूनच आपण पाहतो की वित्तीय प्रणालीमध्ये असमतोल निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. आता संघराज्याच्या वित्तीय समस्या यामध्ये आपल्याला पाहायच्या आहेत की याच्यामध्ये काय समस्या केंद्र व राज्य सरकारमध्ये तर कराचं वाटप झालेलंच असतं, परंतु काय समस्या येतात हे आपल्याला या ठिकाणी सांगता येते. जसं की आपण पाहतो की आता कोविड महामारीमुळे मध्ये महाराष्ट्र शासन नेहमी केंद्र सरकारकडे अनुदानाची मागणी करतं की महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या आहे. त्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आहे. त्यानंतर आपण पाहतो की कोविडचे पेशंट सर्वात जास्त आहेत आणि मग ह्या सगळ्या साथीला कंट्रोल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान द्यावं किंवा तशा प्रकारची औषधांचा पुरवठा करावा किंवा तशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून द्याव्यात किंवा जी-एस-टीचं अनुदान वेळेवर द्यावं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या होत असतात आणि त्यातून आपण पाहतो की त्यांच्यामध्ये एखाद्या वेळेस ताणतणावही निर्माण होत असतो. अशा प्रकारे की यातून समस्या निर्माण होत असतात. तर त्यामध्ये पहिलं कारण आपल्याला सांगता येईल केंद्र राज्य वित्तीय संबंध बिघडण्यामधील की उत्पन्न वाटपावरून समस्या. आपण पाहतो की प्रत्येक केंद्राचं जे उत्पन्न वाटप राज्यांमध्ये करायचं आहे तर त्याचे काही नियम ठरलेले आहेत. परंतु आपण पाहतो की इतरही गोष्टी त्यामध्ये काही महत्त्वाच्या असतात पण त्या लक्षात घेतल्या जात नाहीत आणि म्हणून उत्पन्न वाटपावरून समस्या निर्माण होतात. जसं की आपण पाहतो की वित्त आयोग लोकसंख्या, उत्पन्न, गरजा, संस्कृती, हवामान, उत्पन्न हे वेगवेगळे घटक त्या राज्यांमध्ये असतात आणि सर्व राज्यांना एकाच तत्वानुसार उत्पन्नाचे वाटप करता येत नाही. परंतु राज्याचा असा गैरसमज असतो की केंद्र सरकारने उत्पन्नाचं वाटप राज्यांमध्ये भेदभाव करते असं ही एक समस्या आहे. त्याचबरोबर केंद्राचं वर्चस्व यामध्ये असतं. त्यानंतर प्रादेशिक विषमतेची समस्या आपण पाहतो काही भाग पुढे असतो तर काही भाग अविकसित मागासलेला असतो. तर मागासलेल्या राज्यांना जास्त अनुदानं दिली पाहिजे, परंतु आपण पाहतो की त्याचा एक नियम ठरलेले असतात, तत्वे ठरलेले असतात आणि त्यानुसारच त्याचं वाटप झालेलं असतं आणि त्यातून अशा प्रकारची समस्या निर्माण होते. त्याचबरोबर राजकारण हे एक कारण सांगितलं जातं केंद्र राज्य संबंध बिघडण्याचे की आपण पाहतो की राज्य सरकारमध्ये एका पक्षाचं गव्हर्नमेंट असेल, केंद्रामध्ये दुसऱ्या पक्षाचं असेल तर ते एकमेकांना सहकार्य करत नाहीत आणि त्यातून राज्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं किंवा अशा प्रकारची एक समस्या किंवा त्यांचे संबंध त्यातून बिघडतात असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर केंद्र राज्य यातील वित्तीय संघर्ष, वित्तीय साधनाच्या वाटपावरून केंद्र राज्यामध्ये वित्तीय संघर्ष निर्माण होतो. राज्याचे म्हणणे असे असते की केंद्राकडून राज्यांना पुरेशी मदत होत नाही. राज्यांना उत्पन्नाचा आणि खर्चाचा मेळ घालणे त्यामुळे कठीण होते. राज्य
सरकार केंद्रावर तसा आरोप करते आणि केंद्र सरकार अनुदान वाटपामध्ये राज्यांमध्ये भेद करते. तर केंद्र सरकार म्हणते राज्य सरकार आयत खाऊ आहे, ते जास्तीचे उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करत नाही. त्यांनी शेती उत्पन्नावर कर आकारून उत्पन्न मिळाले पाहिजे, परंतु राज्यांना गरज पडली की केंद्राकडे धाव घ्यायची. अशा प्रकारची सवय किंवा अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या कारणातून त्यांच्यामध्ये वित्तीय संघर्ष या ठिकाणी निर्माण होत असतो. तर ही वित्तीय संघर्ष निर्माण होण्याची केंद्र व राज्य सरकारमधील ही 5 महत्त्वाची कारणे असलेली आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये उत्पन्न वाटपावरून समस्या, केंद्राचे वर्चस्व आहे म्हणून समस्या निर्माण होते, प्रादेशिक विषमतेची समस्या, राजकारण येतं आणि केंद्र व राज्य सरकारचे वित्तीय संघर्ष निर्माण झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर आता पहा की संघराज्यातील वित्तीय साधने कोणती असतात, तर ती साधने आपल्याला रिसोर्सेस या ठिकाणी पाहायची आहे. की आपण पाहतो की वित्त आयोगाची स्थापनाच या ठिकाणी कराच्या संदर्भात, अनुदानाच्या संदर्भात आणि कर्जांच्या संदर्भात असलेली आपल्याला दिसून येतात आणि हे महत्त्वाचे स्रोत आहेत आणि हे स्रोत समोर ठेवूनच त्यांना त्याचा अभ्यास करावा लागतो आणि शिफारसी कराव्या लागतात. तर त्याचा थोडक्यात आपण हा भाग पाहूया. संघराज्यातील वित्तीय साधनांच्या हस्तांतराचे यांत्रिकीकरण, ज्यामध्ये आपण पाहतो की जी तत्वे आहेत त्या तत्वानुसार याचं हस्तांतरण होत असतं. केंद्राकडून राज्याकडे हा निधी येत असतो. त्यामध्ये आपण पहिला मुद्दा पाहूया की जे केंद्राकडून राज्याकडे वित्तीय साधन सामग्रीचे हस्तांतरण होते किंवा महसुलातील सहभाग किंवा अनुदान आणि कर्जे या 3 प्रकारचे आपण पाहतो की हस्तांतरण होत असते आणि त्याचे स्पष्टीकरण या ठिकाणी आपल्याला एक मुद्द्याच्या सहाय्याने पाहता येईल. पहिला मुद्दा आहे की कर महसुलातील सहभाग. आता कर हे सरकारचे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. काही करांची आकारणी व वसुली केंद्र सरकार करते, मात्र त्यापासून मिळणारे उत्पन्न राज्य सरकारकडे हस्तांतरित करते. तर काही कर केंद्र सरकार आकारते, राज्य सरकार वसूल करते व प्राप्त उत्पन्न स्वतःकडे ठेवते. पहा, तर काही कर राज्य सरकार आकारते, राज्य सरकार वसूल करते आणि प्राप्त उत्पन्न स्वतःकडे ठेवते. तर काही कर केंद्र सरकार आकारते, केंद्र सरकार वसूल करते आणि प्राप्त उत्पन्न स्वतःकडे ठेवते. अशा रीतीने कर महसुलात केंद्राचा व राज्याचा सहभाग असतो. दुसरं, अनुदानाच्या बाबतीत दिवसेंदिवस राज्याच्या जबाबदाऱ्या वाढत आहेत. कल्याणकारी योजनांवर त्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे, खर्च करावा लागत आहे. त्यामुळे राज्याचा खर्च वाढतो आहे आणि त्या प्रमाणात उत्पन्न कमी पडतं. अशा परिस्थितीत उत्पन्न व खर्चाचा मेळ घालण्यासाठी राज्यांना अनुदाने हे महत्त्वाचे आधार देत असतात आणि म्हणून केंद्राकडून घटक राज्यांना वाढता खर्च भागविण्यासाठी अनुदाने दिली जातात. केंद्राने राज्यांना द्यावयाच्या अनुदानाबाबत वित्त आयोगाने ज्या शिफारसी केलेल्या आहेत त्यानुसार या ठिकाणी अनुदानाचं वाटप होत असतं. अनुदाने ही परत करावयाची नसतात, त्यामुळे राज्यांनी केंद्राकडून जी अनुदाने घेतली आहेत त्याची परतफेड होत नाही. त्यानंतर कर्जाचाही या ठिकाणी आपल्याला स्रोत महत्त्वाचा आहे की केंद्र सरकार राज्य सरकारला अनुदाने आणि कर्जेही पुरविते. राज्य सरकारचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त झाल्यास राज्य सरकारांना केंद्राकडून कर्जे घ्यावी लागतात. काही वेळेस केंद्र सरकार राज्यांना अनुदानाऐवजी कर्ज देणे जास्त पसंत करते, कारण कर्ज ही परत करावी लागतात, अनुदाने परत करायची गरज नसते. म्हणून केंद्र सरकार कर्ज जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करते. राज्यांना एखादा प्रकल्प पूर्ण करायचा असेल तर केंद्र सरकार अनुदानाऐवजी कर्ज पुरवते. या कर्जाची परतफेड राज्यांना व्याजासह करावी लागते. या प्रकल्पातून जे उत्पन्न मिळते त्या उत्पन्नाच्या सहाय्याने राज्य सरकार कर्जाची परतफेड करते. मात्र कर्जावरील व्याजदर केंद्र सरकार साधारणपणे कमी आकारत असतात आणि कर्जाचा उपयोग काळजीपूर्वक केला जातो, कारण कर्ज परत करण्याची जबाबदारी राज्यावर असते. परंतु तरीही काही वेळेस राज्याकडून कर्जाचा वापर वेगळ्याच कारणासाठी होत असतो आणि त्यामुळे प्रकल्पासाठी घेतलेले कर्ज जे की तो प्रकल्पही रखडतो आणि त्या कर्जाचा वापरही योग्य होत नाही आणि त्यामुळे राज्य अडचणीत येतं. तर अशा प्रकारे जे सोर्सेस असतात राज्याची, मग या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल कर महसुलातील सहभागाच्या बाबतीत, अनुदानाच्या बाबतीत आणि कर्जांच्या बाबतीत अशा प्रकारचे ही महत्त्वाची सोर्सेस, साधने संघराज्य वित्तीय
साधने हे आपल्याला पाहावयास मिळतात. तर अशा प्रकारे केंद्राकडून घटक राज्याकडे साधन संपत्तीचं हस्तांतरण होत असतं. केंद्राकडून घटक राज्यांना प्रामुख्याने 3 प्रकारे वित्तीय साधन सामग्रीचे हस्तांतरण केले जाते. यामध्ये कर महसुलातील सहभाग, अनुदाने आणि कर्जे हे तर आपण पाहिलेले त्याचं एक टेबल या ठिकाणी दिलेलं आहे, की विविध पंचवार्षिक योजनांच्या काळात वित्तीय साधन सामग्रीचे राज्यांना झालेले स्थानांतरण यामध्ये दाखवलेले आहे. पहा, वित्तीय साधन सामग्रीचे राज्य सरकारकडे झालेले स्थानांतरण हे आकडे सगळे कोटीमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. पहिला कॉलम आहे कालखंडाचा, दुसरा आहे कर आणि शुल्क, तिसरा आहे अनुदाने, चौथा आहे कर्जे आणि एकूण शेवटचा कॉलम आहे एकूणचा. तर एवढे अनुदाने राज्यांना केंद्र सरकारकडून किंवा अशा प्रकारची संपत्तीचे स्थानांतरण किंवा साधन सामग्रीचे स्थानांतरण, वित्तीय साधन सामग्रीचे स्थानांतरण राज्य सरकारकडे वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार झालेले आपल्याला दिसून येतात. पहिल्या योजनेत आपण पाहतो की 1431 कोटी रुपयाचं स्थानांतरण झालेलं आहे. तर अशा प्रकारच्या विविध पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून यामध्ये 2003-4 ला 1,39,638 कोटी रुपयाचं या ठिकाणी स्थानांतरण झालेलं आपल्याला दिसून येतं. तर यामध्ये आपण पाहतो की मोठ्या फार प्रमाणात हे आकडे आहेत. जसजसं उत्पन्न वाढेल तसतसं स्थानांतरणही वाढतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर राज्याचा हिस्सा ठरविण्याचे निकष या ठिकाणी आपण पाहिलेले की उत्पन्न व इतर करांचे विभाजन, कर्जे, अनुदाने यावर आपण पाहतो की कर वसुलीचा आधार 10%, लोकसंख्या म्हणजे जे अनुदान केंद्र सरकारचं येत असतं किंवा हे वाटप जे साधन सामग्रीचं होतं त्याची काही तत्वे, निकष या ठिकाणी आहेत. त्यामध्ये कर वसुलीचा आधार 10% त्याला वेटेज दिलेला आहे. लोकसंख्येला 25% वेटेज दिलेला आहे. दरडोई उत्पन्नाला आपण पाहतो 25% वेटेज दिलेला आहे आणि घटकांचे दरडोई उत्पन्न आणि सर्वोच्च दरडोई उत्पन्न यातील तफावतीला राज्य सरकारच्या लोकसंख्येने गुणून 50% वेटेज दिलेले आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या निकषानुसार वित्त आयोग आपण पाहतो की हे साधनांच्या वाटपाचं निकष ठरवत असतं आणि त्यानुसार वित्त आयोगामध्ये या सगळ्या बारकाईने नोंदी आलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि त्याचा संबंध कसा असतो ते आपल्याला वित्त आयोगाच्या कार्यातून देखील पाहता येतं. हे आतापर्यंतचे वित्त आयोग आहेत. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झाला, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. उद्याच्या तासाला आपण भारतातील वित्त आयोगाचे कार्य हा घटक पाहणार आहोत.